पावसाने दडी मारल्याने धान पिकाला पाण्याचा मोठा ताण बसला असताना शेतकऱ्यांच्या तीव्र मागणीनुसार सोडण्यात आलेल्या सिंदेवाई व मूल तालुक्यातील 26 गावांच्या सिंचनासाठीचा ऐतिहासिक नलेश्वर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा अवघ्या 24 तासात फुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याच प्रकल्पापासून 500 मीटर अंतरावर 15 ते 20 फुटांचे मोठे भगदाड पडले. ब्रिटिशकालीन मार्च 1914 मध्ये निर्माण झालेल्या व 112 वर्ष पूर्ण झालेल्या या 22 किलोमीटर लांबीच्या कालव्याची अवघ्या 4 ते 5 दिवसापूर्वीच डागडुजी करण्यात आली होती. भेगा पडलेल्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट टाकून वरून केवळ प्लास्टिकने झाकण्यात आलं होतं. प्रशासनाच्या याच निकृष्ट दर्जाच्या आणि थातुरमातुर डागडुजीमुळे पाण्याचा दाब सहन न होऊन कालवा फुटला आणि पाण्याचा प्रचंड विसर्ग झाल्याने लगतच्या शेतीचे आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. व्यवस्थापन समितीने तातडीने पाणीपुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र शेतापर्यंत पाणी पोहोचण्याआधीच नहर फुटल्याने ऐन संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून तातडीने नुकसानीची पाहणी करून योग्य भरपाई द्यावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी आक्रमक मागणी शेतकरी करीत आहे.